नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच मॅथ्स विथ शैलेश. तर मी सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशनची एक सुपर ट्रिक घेऊन आलेलो आहे, जे तुमचं काम खूपच सोपं करेल. तर बघा, त्यासाठी आपण जास्त वेळ न लावता आपण एक एक्झाम्पल घेऊन हे बघूया. तर बघा, मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. 5x² + 2x - 3 = 0. तर हे आपली रेग्युलर मेथड आहे, म्हणजेच फॅक्टरायझेशन मेथड. तर कॉन्सेप्ट महत्वाचा असतो, त्यामुळे या मेथडला पण आपल्याला विसरायचं नाहीये. पण पुढे गेल्यानंतर आपल्याला एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन असतात, त्याच्यामध्ये मेथड वर्क करत नाही, तुमचा स्मार्ट वर्कपणा हा वर्क करतो. त्यासाठी आपल्याला कधी कधी ट्रिकची पण कमाल बघावी लागते. तर बघा, त्यासाठीच ट्रिक काय आहे हे समजून घेऊया आणि आपण आता एक्सप्लेनेशन चालू करूया. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला काम करायची गरज नाहीये. तुम्हाला जवळजवळ तुमचं एवढं काम वाचणार आहे आणि आपण डायरेक्ट आन्सर काढणार आहोत. तर आपल्याला करायचं काय आहे बघा, सेमच जसं की तुम्ही 5 × -3 करता = -15 येतं आणि -15 चे असे फॅक्टर्स तुम्ही मिळवता ज्याची सम किती आली पाहिजे रे, +2 आली पाहिजे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यालाच आपण स्प्लिटिंग मिडल टर्म पण असं म्हणतो. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय, हे काम पण या सुपर ट्रिक मध्ये कॉमन काम आहे, ते सगळ्यांनाच करायचं आहे. तर बघा, याचे -15 चे असे दोन फॅक्टर्स मिळवलेले आहेत, त्याची सम आपली 2 आलेले आहे. एक म्हणजे +5 आणि -3, आणि हे सगळ्यांना जमतं. ठीक आहे, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण याला काय करूया, याला आपण करण म्हणूया. काय म्हणूया? करण म्हणूया. आणि हा जो आहे तो आपला कोण आहे रे? अर्जुन. आता काय काय मुलं म्हणते, सर आम्ही याला करण म्हणतो आणि याला अर्जुन म्हणतो. चालेल बेटा, काही म्हणा, काय प्रॉब्लेम नाहीये. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट चेंज द साइन ऑफ करण अँड अर्जुन. तर करण आणि अर्जुनचं तुम्हाला साइन याच्यामध्ये चेंज करायचंय. सो बघा किती सोपं जातं. सो x = आपला व्हेरिएबल कोणता आहे आता? x. तर x = लिहायचंय. x +5 आहे तर त्याला -5 बनवा. और करून x जर -3 आहे तर त्याला काय करा, +3 बनवा. आणि डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ x² तुम्हाला द्यायचा आहे. तर x² चा कोइफिशियंट आपल्याकडे किती आहे? 5 आहे. किती आहे? 5 म्हणजेच 5. तर इथं लिहून टाका 5 डिवाइड बाय 5. तर बघा तुमचं, आणि सिम्प्लिफाय करा. 5 × 1 = 5. त्यामुळे तुमचा आन्सर किती येईल रे? हे -1 येईल. आणि और करून हे पण करून टाका. हे किती येईल तुमचा आन्सर? 3/5. तर बघितलं का, फक्त 2 स्टेप मध्ये हे आन्सर देतोय. जस्ट चेंज द साइन ऑफ करण अँड अर्जुन अँड डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ x². ही तुम्हाला ट्रिक समजली असेल, म्हणजे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे पहिल्याच एक्झाम्पल साठी. आपली ट्रिक काय आहे? x = change the sign of Karan and Arjun divided by coefficient of x². divided by coefficient of x². आणि तुम्हाला सांगतो, हे खरंच खूप काम करतं. किती पण मोठे नंबर्स येऊ द्या, तुम्हाला हे विदिन सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर मिळून देतं. ठीक आहे, तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर चला आता आपण आपलं सेकंड एक्झाम्पल बघूया. आणि आता आपण रेग्युलर मेथड नेक्स्ट क्वेश्चन नाही बघणार, आता आपण डायरेक्ट आपली ट्रिक लावणार आहे. ठीक आहे, सो सुरुवात करूया सेकंड एक्झाम्पल साठी. तर बघा, तुम्हाला पहिलं काम काय करायचं, काय करतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 11 × 3 करतो, बरोबर ना? 11 × 3. तर आपला आन्सर किती येतं रे? 33. 33 चे असे फॅक्टर्स मिळवा ज्याची सम किती येईल? -14 येईल. सो ऑब्विसली 33 चे असे फॅक्टर्स मिळवा ज्याची सम -14 येईल. तर 33 चे फॅक्टर्स लिहून घ्या मग. तर 33 चे फॅक्टर्स काय असतात बघा, 11 3 है ना, किंवा 33 × 1 पण असतं. पण 33 आणि 1 ने 14 बनेल का? नाही बनणार. त्यामुळे आपण हे घेणार नाहीये. आपण काय ठेवणार आहे? फक्त 11 आणि 3. सो 11 आणि 3 ची सम करून आपल्याला 14 मिळतं. तर ऑब्विसली इथं -14 आहे आणि या दोघांची सम होते, तर दोघाला पण मायनस साइन लागेल. तर बघा, -11 -3 हे -14 असतं सम केल्यानंतर, आणि जर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे 33 येतं. तर आता आपल्याला काय मिळालेले आहेत? आपले करण अर्जुन आलेत. दिस इज अवर करण अँड अर्जुन. आणि करण अर्जुन आल्यानंतर तुम्हाला माहितच आहे, तर आपली ट्रिक लावून टाकायला मग लगेच. सो मग काय येईल रे? x काय येईल? चेंज द साइन ऑफ करण अँड अर्जुन. सो करणचं साइन -11 आहे, तर -11 आहे तर त्याला प्लस मध्ये कन्वर्ट करा, +11. और x अर्जुनचं साइन मायनस आहे,
तर त्याला प्लस मध्ये कन्वर्ट करायचंय. तर -3चं काय होईल रे, +3 डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर द्यायला विसरू नका. जर तुम्ही एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट नाही दिला तर हे एक्झाम्पल रॉंग होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला टेक केअर घ्यायचं थोडं. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे रे, 11 आणि हा 11 डिवाइड बाय 11 आपण केलेला आहे. सो सिम्प्लिफाय करा. सो हे आन्सर तुमचं 1 येईल. 11 ला 11 कॅन्सल होईल आणि आन्सर 1 येईल. और x इज इक्वल टू 3/11. बस एवढंच तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. तर बघा किती सोपं काम करते, बघितलं का. आता सेम एक्झाम्पल आपण थर्ड नंबरचं पण करूया. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, सेम एम स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे, म्हणजे आपण काय करतो 1 × 125, जे की आन्सर आपलं किती येतं रे, 125 येतं. सो 125 चे असे फॅक्टर्स मिळवा ज्याची सम आपली 30 आली पाहिजे. किती आली पाहिजे, +30. सो 25 × 5 हे किती असतं, 125 असतं. म्हणजे आपल्याला असे दोन फॅक्टर्स मिळालेले आहेत. या दोघांची सम किती येते, 30 येते. आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं रे, 125 येतं. सो इथं साइन कोणतं येईल, प्लस, आणि इथं पण साइन कोणतं येईल, प्लस. तर हा आपला आहे करण, आणि हा आपला आहे अर्जुन. सो चेंज द साइन ऑफ करण अँड अर्जुन. आता बघा व्हॅरिएबल आता एम मध्ये आहे, तर आन्सर पण आपलं एम मध्ये ठेवायचं. ठीक आहे. सो एम इज इक्वल टू काय होईल मग, +25 चं काय होईल रे, -25. और m इज इक्वल टू +5 चं काय होईल रे, -5 डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ m स्क्वेअर, जो की ऑलरेडी किती आहे, 1 आहे. त्यामुळे डिवाइड बाय 1 लिहिण्याची गरज आपल्याला नाहीये. तेच आपला आन्सर राहील, किंवा लिहिलं तरी पण चालेल. आणि परत -25 लिहा. आणि m इज इक्वल टू किती रे, -5. बस हे तुमचे आन्सर्स असतील. आय होप की हे तुम्हाला ट्रिक आवडत असेल, तर नोट डाऊन करून घ्या. अजून आपण असे एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे. सो नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर हे 4 नंबर आणि 5 नंबर. तर सुरुवातीला आपण 4 नंबरचं करून घेऊया लगेच. ठीक आहे. सो बघा 4 नंबरचं एक्झाम्पल काय आहे, 2y² - 27y + 13 इज इक्वल टू 0. तर सिंपल सुरुवातीला जे आहे आपण करतो तेच करणार आपण. 2 × 13. सो 2 × 13 किती येतं रे, 26 येतं. 26 चे असे फॅक्टर्स मिळवा ज्याची सम -27 येईल. सो ऑब्विसली 26 1 जा असे दोन फॅक्टर्स येऊ शकतात, आणि ह्या दोघांची सम केलं तर आपल्याला 27 मिळतं. ठीक आहे. सो दोघांना साइन देऊन टाका. तर इथं बघा इथं मायनस आहे, त्यामुळे याला पण मायनस येईल आणि याला पण मायनस येईल, कारण दोघांची सम होत आहे, त्यामुळे मायनस द्यावं लागेल. आणि जर दोघांचं मल्टिप्लाय केलं तर हे किती येतं रे, +27. सो करण अर्जुन आले आहेत आपले. सो करण अँड अर्जुन असं लिहा, जरा फील येतं जरा. ठीक आहे ना, करण अँड अर्जुन मस्त वाटतंय ना. ठीक आहे. सो आणि व्हॅरिएबल कोणता आहे आपला, y. सो y इज इक्वल टू चेंज द साइन ऑफ करण अर्जुन. सो -26 किती रे, 26. आणि परत आता थोडं स्पीड अप करायचंय. डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ y² किती आहे रे, 2. और y इज इक्वल टू अर्जुनचं साइन चेंज करा, -1 होतं तर काय होईल मग हे, +1 डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ y². सो झालं तुमचं आन्सर आलं. सो y इज इक्वल टू 13 and y is equal to 1/2. बस. सो दिस इज अवर आन्सर. बघा किती क्विक येतं. चला लगेच आता बघा रूट वाला एक्झाम्पल आलेलं आहे. रूट वालं आता विचार करा, रेग्युलर मेथडने किती वेळ लागेल. तुम्ही पहिल्यांदा फॅक्टरायझेशन करणार, परत कॉमन काढणार, परत तुम्हाला कळणार पण नाही की कॉमन काय काढू. सो प्लस मायनसचा इथं मॅटरच नाहीये, फक्त तुम्हाला करण आणि अर्जुन महत्वाचे आहे. ठीक आहे ना. तर ज्यांना कॉमन काढता येत नाही त्यांना पण इथं प्रॉब्लेम नाहीये. ज्यांना प्लस मायनसचा प्रॉब्लेम आहे त्यांना पण या ट्रिक मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त एकच रिक्वायरमेंट आहे, ती म्हणजे करण अँड अर्जुन आले पाहिजेत. ठीक आहे. चला तर आता हे बघून घेऊया लगेच. सो याच्यामध्ये आपण काय करणार आहे, √3 × -6√3 हे करून घ्या. तर आता मुलं काय घेतात, जरा थोडी काही करतात आणि साईनला विसरू नका. -6√3 आहे ते याचं साइन. सो √3 × √3 किती असतं, 3 असतं. 3 × 6 18 आणि हे साइन मायनस. सो हे -18 येईल. -18 चे असे फॅक्टर्स घेऊन या ज्याची सम -7 होईल. सो -7. ठीक आहे. सो मग -18 चे म्हणजे 18 चे असे फॅक्टर्स मिळवा ज्याची सम -7 होईल. सो कोणते असे फॅक्टर्स आहेत. सो क्लिअरली सर समजतंय, खूपच सोपं आहे सर. 9 2 जा 18. आता बघा यांचे साइन हा डिसाइड करेल, हा नाही.
हा फॅक्टर्स देतो पण मात्र साईन हा डिसाईड करतो. तर इथं -7 आहे, तर मायनस जे साईन आहे ते नेहमी ग्रेटर नंबरला द्यायचं. नेहमी काय करायचं, जे साईन आहे ते ग्रेटर नंबरला द्यायचं. मग हे काय होतंय, इथं -9 येईल, ग्रेटर नंबर 9 आहे, सो -9 आणि जे राहिलेलं साईन आहे प्लस ते इथं देऊन टाकायचं. सो -9 + 2 हे -7 असतं आणि -2 ने मल्टिप्लाय 2 ला केलं तर -18 मिळतं. ठीक आहे. सो हा आपला कोण आहे, करण, आणि हा आपला आहे अर्जुन. करण आणि अर्जुन आता आपल्याला आलेले आहेत. सो लगेच आन्सर काढून घेऊया याचं. सो आता बघा, x इज इक्वल टू करंट साइन -9 आहे, तर चेंज करा. हे काय होईल, +9 डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ x² √3 और x इज इक्वल टू हे +2 आहे, तर इथं काय होईल, -2 आणि कोइफिशियंट ऑफ x² म्हणजे काय आहे, √3. आता बघा, जर सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करा. जसं की इथं बघा, 9 आणि √3 ला सिम्प्लिफाय करू शकतो. सो x इज इक्वल टू 9 म्हणजे काय असतं रे, 3 × 3 अपॉन √3. आणि तुम्हाला माहित आहे, या 3 ला आपण काय लिहू शकतो, या 3 लाच मी असं लिहू शकतो का, √3 × √3. त्याच्यामध्ये काय होईल रे, 1 √3 आणि 1 √3 काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे आपला आन्सर काय आलं मग फायनलला, x इज इक्वल टू इथला 3 आणि हा √3 मल्टिप्लाय मध्ये, म्हणजे आन्सर काय आलं, 3 √3. आणि दुसरा आन्सर काय आला आपलं, इथं सिम्प्लिफाय होत नाहीये तर ते तसंच राहू द्या, -2 अपॉन √3. x ची व्हॅल्यू काय आली, -2 अपॉन √3. तर आता विचार करा तुम्ही, हे जर तुम्ही रेग्युलर मेथड नाही करायला गेला असता, त्याने पण आन्सर आला असतं, पण तुम्हाला कॉमन काय काढू याच्यामध्ये पण तुमचा वेळ गेला असता. परत प्लस की मायनस हे पण तुम्हाला कळलं नसतं. पण ट्रिक नाही बघा, डायरेक्ट हे आपल्याला आन्सर देतं. तुम्ही विचार करा, मग तुमचा आन्सर इथं आला असतं आणि तुम्हाला इथून पुढे पण सिम्प्लिफाय करावं लागलं असतं. पण आपला आन्सर खूप कमी वेळेमध्ये येऊन आपण इथूनच सिम्प्लिफाय केलं. सो आय होप की तुम्हाला एक्झाम्पल समजत असतील आणि अजून आपण असे एक्झाम्पल करणार आहोत. सो नोट डाऊन. तर आता एक्झाम्पल नंबर 7 आणि एक्झाम्पल नंबर 6 आणि एक्झाम्पल नंबर 7 याचा आन्सर मी नाही सॉल्व्ह करणार, तर ते तुम्ही सॉल्व्ह करणार आहात आणि मला याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा. मला याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा किंवा तुम्ही कमेंट करा. तर आय होप की तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनची ही सुपर ट्रिक नक्कीच समजली असेल. हे खूप जबरदस्त आहे आणि हे खूप प्रॉपरली वर्क करतं, तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. सो अशाच ट्रिकसाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. हसत राहा, काळजी घ्या. थँक्यू.